त्या पापाचं ओझं काय झालं आहे तर मला जड झालं आहे. माझ्या पोटामध्ये त्याचा भार जो आहे तो साठवला जात नाही. आणि भगवंता, आपण कृपा करावी की जो पापभार जेवढा कमी करता येईल तेवढा आपण मला कमी करून द्यावा. आता या 12 महिन्यांनी जो पापभाग 13व्या महिन्यामध्ये काढून टाकला, त्यातून काय झालं तर अधिक मास हा उत्पन्न झाला. तो पापमय असल्याने त्याला मलमास सुद्धा म्हणतो. मी आपल्याला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की या अधिक मासाला मलमास सुद्धा म्हणतात. का तर आपल्या 3 वर्षामध्ये आपल्याकडून जे दुष्कर्म घडले जातात त्याचा मल जर आपल्याला नाश करायचा असेल तर त्यासाठी या मलमासामध्ये सत्कर्म, दानधर्म, पुण्यकर्म, तीर्थव्रत आचरण इत्यादी कर्मे आपण केली पाहिजे. या अधिक मासामध्ये तीर्थयात्रा, तीर्थस्नान, दानधर्म, उपवास, पूजा अर्चा, जप या सर्व गोष्टीचं धर्माचरण केल्यामुळे काय होतं तर जीवनाचं जे आहे सार्थक होतं. आणि पुरुषोत्तम भगवंताचा जर आपण व्रत केलं तर आपलं जीवन निश्चित जे आहे ते सुखमय, शांतिमय आणि समृद्धीमय बनत असतं. म्हणून भगवान नारायणांनी तपस्या करताना नारद मुनींना ही गोष्ट सांगितली की हा जो पुरुषोत्तम मास आहे, मलमास आहे, या मलमासामध्ये जर आपण सत्कर्म केले तर आपण मागच्या 3 वर्षामध्ये जे दुष्कर्म केले त्याचं पाप जे काय आहे तर ते नाहीसं होतं. आणि करणाऱ्या सत्कर्माचं जे फळ आहे ते आपल्याला 2 पटीने मिळत असतं. म्हणून आपण या अधिक मासामध्ये दानधर्म, तीर्थस्नान, तीर्थयात्रा, उपवास इत्यादी गोष्टी करायच्या आहे आणि अधिकाधिक आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना रामकृष्ण हरी.